नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी नाश्त्याला कोणतं हेल्दी फूड करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी मी गॅसवर कढईत जवस भाजून घेते. आपल्याला आज जवसची चटणी करून घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे का जवसमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत? जवसमध्ये ओमेगा, फायबर, प्रोटीन, लिग्नन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम म्हणजेच खनिजे आणि जीवनसत्वे असतात. जवस खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे होतात हेही मी तुम्हाला सांगते. जवस खाल्ल्याने आपले हृदयाचे आरोग्य चांगले राहते, पचनशक्ती वाढते आणि वेट लॉस व्हायला पण मदत होते बरं का. आपल्या त्वचा आणि केसांसाठी खूप हेल्पफुल असते जवस. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स जी आपली त्वचा निरोगी ठेवते आणि केस गळती कमी करून केस मजबूत बनवते. ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम जवस करते. आपण रोजच्या जेवणात जवस ॲड केलीच पाहिजे. जवस भाजून आपण जवसची चटणी करू शकतो. जशी मी आज जवसची चटणीच करून घेणार आहे. किंवा तुम्ही जवसची पावडर करून ती तुम्ही दुधात खाऊ शकतात किंवा बडीशोपमध्ये ॲड करून पण तुम्ही खाऊ शकतात. आता जवस 2 चमचे तुम्ही दिवसभरात खाल्ली पाहिजे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे पण गरजेचं असतं. आता मी यात 1.5 चमचे लाल तिखट घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी यात घालून घेणार आहे. आता माझ्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ही चटणी खातात, म्हणून मी सगळ्यांना खाता येईल अशाच पद्धतीने ही चटणी बनवून घेणार आहे. आता ही चटणी बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बरेच जण कोथिंबीर ॲड करतात किंवा ही तुम्हाला बारीक जाडसर पाहिजे असेल म्हणजे ती खाताना त्यातल्या बिया लागतात, अशी तुम्हाला चटणी आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर तिला वाटून घेऊ शकतात. आता यात मी मीठ ॲड करते आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ॲड करून हे मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता आमच्याकडे पूर्ण अशी बारीक वाटलेली चटणी आवडते म्हणून मी बारीक वाटून घेणार आहे. तुम्ही हिला खलबत्त्यात वाटून घेतली, खलबत्त्यात कुटून घेतली तरी चालते. तीही टेस्ट खूप सुंदर लागते. आणि आता जेव्हा जेव्हा मी ही चटणी करते तेव्हा तेव्हा आमच्या घरात पालक परोठे हे झालेच पाहिजे. पालक परोठे करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आज मी तुमच्यासोबत माझी पद्धत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात माती असते, शेवटी ती मातीतच उगते. पालक स्वच्छ धुवून मी तिला बारीक कट करून घेणार आहे. आता पालकमध्ये सुद्धा आयर्न व कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. याच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस माझं हिमोग्लोबिन 8.2 होतं, कमी होतं. तेव्हा डॉक्टरांनी मला हिरव्या भाज्या खाण्यासाठी सजेस्ट केलं होतं. तेव्हा मी पालक, मेथी वेगवेगळ्या पद्धतीने करून खायचे. मलाही पालक मनापासून आवडत नाही. काय होतं ना, त्याच भाज्या एकाच पद्धतीने खाऊन खाऊन कंटाळा येतो. मग आपण याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेतल्या तर आपल्यालाही खायला मजा येते आणि मला तर करायला खूप मजा येते. सो फायनली माझं हिमोग्लोबिन 10पर्यंत आलं होतं 9व्या महिन्यात. आता इथे पालक बारीक कट करून घेतली आहे मी. आता कढईत तेल गरम करत ठेवलं. त्यात जिरे व मोहरी ॲड केली. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात आपण कट करून घेतलेला पालक ॲड करायचा. पालक आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, तो 1 मिनिट परतवून घेतला आणि त्यात लगेच आपले मसाले ॲड केले. आता हिरव्या भाज्या आपण जेवढ्या कच्च्या खाल्ल्या तेवढ्या त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. भाज्या जर जास्त शिजवल्या तर त्यातले जीवनसत्वे निघून जातात. म्हणून आता मी यात अर्धा चमचा लाल तिखट ॲड करणार आहे, थोडी हळद ॲड करेल आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे. यात मी मीठ ॲड केलं. मीठ मी थोडं नंतर ॲड करते. काय होतं ना, हिरव्या भाज्यांना लगेच पाणी सुटतं. बघितलं ना तुम्ही, मिठामुळे लगेच त्याला पाणी सुटलं. आणि यात मी 1 वाटी डाळीचं पीठ ॲड केलं आहे. आता डाळीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. डाळीत प्रोटीन असतात म्हणजे आपल्या शरीरात प्रोटीन पण जाणार आहे. हेल्दी नाश्ता आहे आणि हे आपल्याला कंटिन्यू परतवून घ्यायचं आहे. ते परतवून घेतल्यामुळे पीठ खाली तळाला लागणार नाही आणि पीठ कच्चं राहू नये म्हणून हे आपल्याला 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आपल्याला, फक्त 1 मिनिटासाठी ते पीठ कच्चं राहू नये म्हणून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे मी गॅसचं फ्लेम बंद केलं आणि हे आपल्याला पालकाचं सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. सारण आपलं थंड होतं तोवर आपण जसं आपलं नॉर्मल गव्हाच्या पिठाचं कणिक मळून घेतो अगदी तसंच आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे.
आणि हे मळत असताना मी यात सुरुवातीला मीठ ॲड केलं होतं. आता हे कणिक आपण तेल घालून परत एकदा मळून घेऊ. व मी परोठ्याला लावण्यासाठी इथे पीठ घेतलं आहे आणि आता आपण जे परोठ्याचं सारण ते थंड झालं आहे आपलं. आता या सारणाचे आपल्याला सारख्या आकाराचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. आता या सारणात 7 परोठे लाटून झाले होते. मी पालकाची अर्धी जोडी वापरली होती. हे सारण करून घेण्यासाठी मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं. तुम्ही माझे व्हिडिओज रेग्युलरली बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आता इथे मी पेढ्याच्या आकाराचे आपले बॉल्स तयार करून घेतले आहे, त्यांना प्रेस करून घेतले. आपण जेवढ्या आकाराचं सारण घेऊ तेवढ्याच आकाराचा आपल्याला कणिक घ्यायचा आहे, नाहीतर परोठ्यामध्ये पिठाची टेस्ट जास्त लागते. आता मी कणकेचा गोळा लाटून त्यात हे पालकाचे सारण घालून ज्या प्रकारे आपण मोदक करतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे सारण भरून वरच्या बाजूने एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं व हे पिठात डीप करून लाटून घ्यायचं आहे. मी इथे गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे. आपला तवा तापतो तोपर्यंत मी 3 ते 4 परोठे एकसारखे लाटून घेतले व हे एका प्लेटमध्ये ठेवून घेतले. आता त्यावर कडक लेअर येऊ नये म्हणून मी या परोठ्यांवर एक कपडा झाकून घेईन. मी परोठे भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर करते. त्याच तव्यावर मी तूपही गरम करून घेते. आपला तवा तापला की मी त्यावर हे परोठे तूप लावून भाजून घेईन. आता पहिला परोठा तव्यावर टाकण्याआधी तुम्ही बघत असाल मी तूप घालून घेतलं, कारण गरम तव्यावर परोठा टाकला तर ती बाजू कडक होते, म्हणून मी सुरुवातीलाच तूप घालून घेते. आता दोन्ही बाजूला तूप लावून आपले परोठे छान भाजून घ्यायचे आहेत. मस्त मऊ लुसलुशीत पालकाचे परोठे आणि जवसची चटणी हे कॉम्बिनेशन एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मी आता इथे नाश्त्याची प्लेट सर्व करून घेतली. 2 परोठे, जवसची चटणी आणि त्यावर मस्त असं तेल घालून घेतलं आणि मुलाचा टिफिन पण पॅक करून घेतला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.